आणि आपले स्वरूप आपल्या ज्ञानाने पाहतो. आता एकपणात व्यवहार होत नाही ना. आणि आनंदच हे आपलं स्वरूप आहे. आणि त्या आनंदाचा भोग घेण्यासाठी द्वैत म्हणजे कल्पित द्वैत हे करावं लागतं. गुरु शिष्य देवभक्त आणि आता ते भेद आहे, पण वास्तव भेद नाही. वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. आणि कल्पित भेद ठेवून जर व्यवहार झाला तर तो स्वरूपाला धक्का लावत नाही. कारण का कल्पित पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावू शकत नाही. कल्पित हा व्यावहारिक आहे आणि अधिष्ठाने पारमार्थिक सत्यता आहे. आणि समसत्यतच व्यवहार साधक किंवा बाधक होतो. तो आनंद भोगण्यासाठी गुरु शिष्य किंवा देवभक्त हा एवढा व्यवहार होतो, कल्पित व्यवहार होतो. तो व्यवहार करावाच लागतो, त्याशिवाय आनंदाचा भोग घडत. आनंद हे स्वरूप आहे, पण त्याचा जर भोग घडायचा असेल तर कल्पित द्वैत तिथं ठेवावं लागतं. पाठीमाग गुरु शिष्य देखील महाराज इथं गुरुचा गुरुपणा देखील मावळून टाकलेला आहे. त्याच्या पाठीमाग देवाचा देखील ओवळेपणा सोवळेपणा धावून दिलेला आहे पाठीमागल्या ओळवीला. कारण का तुम्ही जोपर्यंत भक्त आहे तोपर्यंत त्याला देवपणा आहे. आणि देव आणि भक्त तिथं भेद आला महाराज. आणि भेद म्हणजेच ओवळेपणा आहे. आणि भेद निवृत्त करणं यालाच काय म्हटले, आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवून विषम गाठले तिथं. म्हणजे भेद जो आहे ना तो एकदा धुवून काढला की ते खरं सोहळं आहे महाराज. आम्ही आंघोळ करतो हे सोहळं नाही महाराज. खरं भेद मानणं हे ओवळ आहे आणि अभेदावर येणं हे खरं सोहळं आहे महाराज. पाठीमाग तुम्ही जोपर्यंत भक्त आहे तोपर्यंत त्याला देवपणा आहे. आणि भक्त तुम्ही एकदा देव स्वरूपाला प्राप्त झाला ना, आता तिथं देव आणि भक्त तुझा नाही, धन्य पुण्य त्याचा झाला संसार. म्हणजे देवाचा देखील ईश्वराचा सोहळेपणा ओवळेपणा कुठपर्यंत आहे हे दावून दिलेला आहे. आता पाठीमाल्या याच्या पाठीमाल्या ओवीला गुरु शिष्यपणा देखील कुठपर्यंत आहे हे दावून दिलेलं आहे महाराज. कल्पित व्यवहार आहे महाराज गुरु शिष्याचा महाराज. आता गुरुपणा कुठपर्यंत आहे तर तुम्ही जोपर्यंत शिष्य मानता, तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही, त्या बोधावर जात नाही, तोपर्यंत गुरूंचा गुरुपणा आहे, तुमचा शिष्यपणा आहे महाराज. आणि एकदा तो शिष्य सद्गुरूंच्या बोधावर म्हणजे तत्वमसी महावाक्य या सत्तेवर आलं ना, आता त्यांचा तिथला शिष्यपणा त्याचा गेल्यामुळं त्यांनी मानलेला तिथला गुरुपणा तो निघून जातो. आता गुरुपणा जरी निघून गेला तर स्वयंसिद्ध जे त्याचं गुरुत्व जे आहे ते मात्र नष्ट होत, ते स्वयंसिद्ध आहे, ते आणावं लागत नाही महाराज. हे पाठीमाल्या दोन ओळीतून जावले. कारण का भक्त देखील वेगळा राहता कामा नये आणि गुरु शिष्य देखील वेगळा राहता कामा नये. आणि आदवय स्थितीवर येऊन देखील व्यवहार होतो. तो व्यवहार होतो तो कसा कल्पित होतो महाराज. आणि कल्पित व्यवहारात महाराज स्वरूपाला धक्का लागत नाही. आता पुढच्या वेळेला काय म्हटले बघा, एकपणा आनंदाला कारणीभूत होत नाही. मग हे काय केलं तिने तर आनंद हे स्वरूप आहे महाराज. आनंद हे स्वरूप आहे, पण त्याचा भोग घडण्यासाठी गुरु शिष्य हा कल्पित व्यवहार करून मानून तिथं कल्पित व्यवहार करतात. ते पुढच्या वेळेला दावलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकपणा हा सुखाला कारण होत नाही. बघा, एकपणा सुखाला कारणीभूत होत नाही ना, म्हणून तरी त्याने एकलेने कंटवे ना म्हणून येणे. 14 भुवने गगनचंद्र सूर्य तारांगणे पाचही भूते भौतिके ऐंसा हा लागवे माया सूत्रधारी. आता तिथं बघा तोच परमात्मा विश्वरूपाने कसा नटलाय. इथं ते प्रमाण द्यायला तुम्हाला बसतंय बघा. हे विश्वरूपाने तो कसा नटलेला आहे. माया उपादान कारण, माया प्रधान उपादान कारण, चैतन्य प्रधानानं निमित्त कारण. तोच हे विश्वरूपाने कसं नटलेला आहे. असो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकपणा हा सुखाला कारण होत नाही, म्हणून गुरु शिष्याची निमित्ती करून ते दोन रूपाने होतात. एकपणा आहे तो सुखाला कारण. सुख हे स्वरूप आहे. साखरेची गोडी गोडच आहे, पण खाणारा कोणतरी पाहिजे ना. तसं आनंद हे आपले स्वरूप आहे महाराज. पण महाराज ते सुखाला कारणीभूत म्हणजे आनंद भोगाला कारणीभूत होत नाही. आणि तो भोग घडायचा असेल आनंदाचा तर मग तिथं द्वैत काहीतरी करावं लागतं. म्हणजे द्वैत जी इथं मानलेलं आहे महाराज, ते वेदांत शास्त्राचं हेच महत्व आहे. बाकीची शास्त्रकार द्वैत ही सत्य मानतात, जग सत्य मानले तिने. जीव ब्रह्माचा भेद मानलेला आहे तिने, नाना जीव मानलेले आहे त्याने. त्यांचा भेदवाद आहे आणि आपला वेदांताचा अभेदवाद आहे महाराज. आणि अभेद हा सिद्ध झाला एकदा की किती जरी व्यवहार झाला तर तुमच्या अद्वैताला धक्का लागत नाही. अद्वैत हा सिद्धांत आहे महाराज. पण तो आनंद भोगण्यासाठी द्वैत तर मानलेला आहे, पण द्वैत मानताना कसं मानायचं, कल्पित द्वैत मानायचं.
आणि कल्पित हा पदार्थ स्वरूपाला धक्का लावत नाही. कधी किती व्यवहार होऊ दे तुमचा, स्वरूपाला तिथं धक्का लागत नाही. किती जरी मृगजळ वाचलं तरी जमीन ओली होत नाही. रजीवर किती जरी सर्प बसला तरी रजू विषारी होत नाही. का महाराज? त्याचं कारण जरा सांगा. अरे समसचित व्यवहार साधक बाधक होतो. रजीची व्यावहारिक सत्ता आहे, सर्प बसल्याला प्रतिभाषिक सत्तेत आहे. तसं तुमचं हे द्वैत मानलेलं हे व्यावहारिक सत्तेतलं माना आणि परमात्मा स्वरूप जे आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. आणि मग त्या सत्तेतल्या त्या सत्तेवर काय परिणाम होत नाही. समसत्ता साधक बाधक व्यवहार व्हायला समसत्ता असावी लागते. विषम सत्ता आहे म्हणून किती जरी जग वाचलं तरी स्वरूपाला धक्का लागत नाही. असं घ्यायचं. महाराज काय म्हणतात, स्वप्नीचे सुप्त झाले का जागृती तो नाही साधत. होय, तिथं कसा साधभाव असेलच कसं जागृती. कारण का दोन्ही सत्ता घेऊन लागले ना. म्हणून जगन मिथ्या सांगत असताना हे पहिले तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे महाराज. सत्ता अगोदर आपण दावून द्यायच्या. सत्ता तशा दोनच आहेत, आपण 3 सत्ता तरी का दावल्या महाराज विद्यारायण स्वामींनी? तर तुम्हाला स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची गरज नाही, पण आज जागृती मिथ्या आपली ठरायला पाहिजे महाराज. जगदी मिथ्या जोपर्यंत मिथ्यात्व निश्चय होत नाही तोपर्यंत ते सत्य कसं राहील महाराज? तुम्ही तिथे स्थिर होणार नाही महाराज. मिथ्या सर्प ठरला की तुमचं भय कंपादी दोष गेले ना. तुमचं सर्प नुसतं तुम्हाला भय दावत नाही महाराज. सर्पाचं जे सत्यत्व जे आहे ना ते विकाराला प्राप्त होतंय. तसं जगत तुम्हाला नुसतं कार्य करू शकत नाही, ते तुमच्याकडे काय करत नाही. जगत सत्यत्व मानणं हा बंद आहे करा. मग ते सत्य व्यावहारिक सत्य ते सत्य आहे, पण पारमार्थिक सत्य कुठं आहे महाराज? अज्ञानकारक ना रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे. बरं, रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला तो रज्जू नसती तर अहो अध्यासाला अधिष्ठान नावातून सत्ताचं नाही महाराज. हे तर आपल्याला कळत नाही. पण तिन्ही काळात आहे ते अधिष्ठानच आहे महाराज. फक्त न कळल्यामुळं तिथं भास झाला. म्हणून या 3 सत्ता दावायच्या महाराज. का महाराज? तर स्वप्न मिथ्याहून सांगायची काही गरज नाही दादा, पण जागृती व्यवहार सत्तेतला आहे तो मिथ्या ठरायला पाहिजे. कारण का हा व्यवहार सत्यत्वातला तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत होतो. नुसता व्यवहार तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत होतो का? नाही. तो आपण सत्य मानलाय, त्यात आणि अनुकूल प्रतिकूल मानलंय, ते सुखदुःखाला कारणीभूत होते महाराज. अनुकूल प्रतिकूल का म्हटलं? ममत्व धरलंय म्हणून. आणि ते का ममत्व धरलं? सुस्वरूपाच्या अज्ञानामुळे. म्हणून सत्ता ह्या कळल्या पाहिजे. आम्ही तिथं मिथ्या कुठं म्हणतोय हे कळणं गरजेचं आहे महाराज. त्या सत्तेवर जाऊन तुम्हाला मग तुम्ही नाहीच म्हणून सांगणार महाराज. जागा झाल्यावर कोण स्वप्नाला विचारतोय महाराज? आता उठा जागे व्हा कुठं तुम्हाला इथं इथं जा, जागा करायची काय करत आहे? त्या सत्तेवर जागा म्हणून सांगितले महाराज. कारण का तिथं अनादी काळाचा जीव झोपलेला आहे महाराज. हे कल्पित द्वैत जे आहे ते गुरु शिष्य आनंद भोगाला योग्य आहे, पण स्वरूपाला धक्का लावत नाही. म्हणून आपण व्यवहार केला तर कल्पित द्वैत करून व्यवहार करा. व्यवहार तुम्हाला करावाच लागणार आहे, पण ते द्वैत जे आहे ते कल्पित मानायचं. आणि कल्पित मानलं एकदा तुम्ही, जरी त्याने काय शिवा दिल्या काय केलं तरी आपल्या स्वरूपाला धक्का लागत नाही. आणि हे तर कळणं गरजेचं आहे मला. एखादं येतंय की अंगावर येऊन देत, चला, त्याचा आणि माझा काय संबंध आहे? त्याच्या उपाधीचे धर्म आहेत महाराज, काय आपला त्याचा संबंध आहे? म्हणजे शास्त्र जे आहे ते तुम्हाला जगण्यासाठी आहे. आम्ही बोलायला लागलो शास्त्र, इथंच आमचं चुकलंय महाराज. बरीचशी मंडळी येतात महाराज, आम्हाला बी आता जरा कीर्तन करायचं आहे, तुमच्याकडनं जरा 4 बोलव्या मातीने मसाल महाराज. काय देशात आहे? तू बोललास काय आणि कॅसेट बोललास काय? कॅसेट काय मुक्त होतोय महाराज? स्वतःला जगण्यासाठी शास्त्र आहे हो. कारण का शास्त्र शुद्ध अंतकरण तुमचं झालं की स्वरूपाला धक्का लागत नाही. कारण का सगळा संसार धर्म कोणाचा आहे? अंतकरणाचा आहे महाराज. कुठं स्वरूपात काय आहे महाराज? आणि ते अंतकरण एकदा तुमचं बाधित झालं ना, काम भागलं महाराज. संसार तिथं नाही, स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही महाराज. सर्परोजीच्या ठिकाणी आहे का? कुठं आहे? कुठं माझी दादा सांगा, कुठं सर्प आहे? हा, एवढं कळलं तर बाबा आहे. मग घालवायचा कुठला? डोक्यात नाही घालवायचा. तुझं बंद कुठं आहे महाराज? अरे मी सारखं उठायला लागले ना आपलं.
तेच अध्यास आहे. भ्रम भ्रम म्हटले त्यालाच महाराज. भ्रम कळणं गरजेचं आहे महाराज. आणि भ्रम कळून देण्यासाठी त्यांना कल्पित द्वैत करून हे करावं लागतं. त्याशिवाय व्यवहार होत नाही महाराज. त्यांना त्याचा आनंद मिळतो महाराज. खरं म्हणजे आनंद हे स्वरूप आहे, पण आनंदाचा भोग घेण्यासाठी कल्पित हे द्वैत शिकवायला लागतं महाराज. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, ते महात्मी जर आपल्या महिमेत राहिली तर तुम्हाला मला सांगायचं कोणी महाराज? हा एक प्रश्न आहे ना. शरीर तसं बसून चालत नाही केलंय. लक्षात ठेवा, कुठेतरी आपण तोंड उघडायचं देवा. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, एखादा शब्द जरी तुमचा एखाद्या ठिकाणी परिणाम पावला, पुष्कळ झालं महाराज. काल मी त्या ह्याला गेलो कीर्तनला, बहिरेश्वरवाडीला. सगळी या कोम्यात होती, पण याक निघाले की त्यात. ते थोडंसं बोललं आणि मागणं म्हणले, पाया पडलं, महाराज मला तुमच्याकडे यायची गरज आहे. मी ऐकलंय एकाकडे विषयासागर थोडंसं सुरुवात झाली आहे, पण त्यावरची स्वारी गेली. आता मला त्याची गरज आहे. नाही काम झालं नाही एकाच ना. सगळ्यांची कामं होत नाहीत, याकच असतंय. आणि याक हे विश्वाला पुरतंय. याक हे विश्वाला पुरून आहे. ज्ञानोबा एकच होती काय नाही, विश्वाला तरुण तारून गोरून पुरलेत महाराज. अनेक तुकोबाराय नाहीत महाराज, अनेक एकनाथ महाराज नाहीत महाराज, पण एक वस्तू विश्वाला तारणारी आहे महाराज. आणि एक वस्तू जर वेदाला सोडून बोलत असलं तर जगाचा घात करणार आहे. कारण का हिताचं तुम्हाला कळणार आहे ना. आणि याच्यावर जर पडदा पाडून तुम्ही जर स्वतःच काय सांगत असलं का, तर याच्यासारखं वाईट. साधक अनेक जन्माची साधना घेऊन आलेला असतो महाराज. गुरुजी तरी आमचे म्हणायचे, माझं वांज पण पिटलं तर बरं होईल, एक तरी मला जाता मिळालं. पुष्कळ झालं. कारण का श्रीकृष्ण परमात्म्याला एक मिळाला अर्जुन, बरोबर आहे नव्हता. आणि म्हणून अर्जुनाच्या पाठी लागला. त्याला प्रश्न करून त्यानेच विचारले, महाराज तुला वाटलं अर्जुना माझ्या पाठीमागं काय लागला, पण आम्हा पुस्तकांशी कोण आहे, म्हणजे यातलं विचारणारा कोण आहे? नाही कोण मिळाला त्याला. यादव विदोही सगळे महाराज त्याची खेळीमेळीतली झालेत. आई बाबा देखील इकडे अपुरे पडलेत महाराज. इकडे अर्जुन मिळाला शिष्यत्व पत्करले. आणि शिष्यत्व पत्करल्यावर सांगायची सुरुवात केली. तोपर्यंत सांगितलं देखील नाही. हा व्यवहार घडण्यासाठी स्वरूपातनं बाजूला यावं लागतं. कल्पित द्वैत स्वीकारून हा व्यवहार करावा लागतो. आणि ह्यात आनंद आहे महाराज. तो आनंद आपलं स्वरूप आहे. या निमित्तानं तो आनंदाचा जोड होतो. म्हणून कल्पित द्वैत करून हे गुरु शिष्यपणा ठेवतात. वेदांत शास्त्रावर हा मोठा प्रश्न आहे. तुमच्या सिद्धांतात गुरु शिष्य देवभक्त आहेत की नाही? हा, वेदांत शास्त्रावर हा मोठा प्रश्नच आहे महाराज. तुमचे सिद्धांत गुरु शिष्य देवभक्त आहे का नाही? कारण का तुम्ही अद्वैत मानता ना. गुरु आणि शिष्य हे द्वैत झाले का नाही? देव आणि भक्त हे द्वैत झाले का नाही? तुमच्यात काय आहे नाव सांगा. अद्वैत म्हणाल तर गुरु शिष्य देव भक्त सिद्ध होत नाहीत. मग तुम्ही कोण? आणि द्वैत मानाला गुरु शिष्य म्हणाल तर आमचं खरं आहे, द्वैत मानतो आम्ही. भेदवादी आणि शून्यवादी कायमची अंगावर आलेले आहेत. पण त्यांना जिथल्या तिथं ठेवून सिद्धांताला धक्का न लावता सगळी संगती लावलेली आहे. लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून तिथं अनिर्वचनी ख्याती मानली ती अत्यंतिक महत्वाची आहे. सगळ्या ख्याती ती ख्याती श्रेष्ठ मानलेली आहे वेदांताने. आहेत म्हणाल तर द्वैत होईल. बघा, आहे म्हणाल तर द्वैत होईल. नसतील तर अद्वैत सिद्ध होईल. झालं? गुरु शिष्य देवभक्त असा व्यवहार होणार नाही. आता नाही म्हटलं असा द्वैत तर अद्वैत सिद्ध होईल. पण गुरु शिष्य देवभक्त हा व्यवहार होणार नाही. तुम्हाला गुरु शिष्य देवभक्त मान्य आहे का नाही? नाहीतर मग तुम्ही नास्तिक झाला. चला बापू, वेदांतांनी सगळं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. प्रश्नही त्यानंच निर्माण केलेला आहे आणि उत्तरही त्याचं त्यांनी देऊन ठेवलं. नाही आम्हाला काय असलं विचारायचं नाही, घरला जा, सांगाय बसू नकोस. प्रश्न येईल त्याचं उत्तर तुझ्याकडे मिळालंच हे महत्वाचं आहे. संशय राहतो प्रश्न नाही सुटला तर. आणि संशयावनी घोर आणि नाही प्राप्त. वेदांत शास्त्र ही जोखीमदारीच आहे महाराज. कारण का जीवाचं इथं कल्याण आहे.
बरोबर आहे. सगळे शास्त्र हे मानलं का महाराज, तर नेमकं जीवाचं जे दुखणं आहे, जे बंद आहे, तो दावून दिलेला आहे. आणि स्वरूप ही यथार्थ दावून दिलेलं आहे. म्हणून वेदाशास्त्राला महत्व आहे. आणि संतांनी वेदांशास्त्र स्वीकारलेलं आहे. नाही ते जगून दावले तुम्हाला. याचे उत्तर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मागची ओळीत अपवाद केला आणि या ओळीतून अध्यारोप सांगतो. बघा, अपवाद आणि अध्यारोप. अपवाद म्हणजे मांडणी करायची, अपवाद अध्यारोप, आणि त्याचं नंतर खंडन म्हणजे स्वरूपाला आणून ठेवायचं. त्याला अध्यारोप आणि अपवाद म्हटले. कल्पित द्वैत दावून द्यायचं व्यवहारासाठी, आणि ऐक्य कसं आहे हे आणून दावायचं. त्यालाच काय म्हणायचं, अध्यारोप आणि अपवाद. जगाची मांडणी करायची सुरुवातीपासून, आणि एकात एक लय करून त्याचा स्वरूपाकडे न्यायचं. त्यालाच अध्यारोप अपवाद म्हटलं. हिचा अध्यारोप अपवाद जास्त मानलेला आहे. वेदांत शास्त्रात उपक्रम उपसंहार नाही. बघा, उपक्रम उपसंहार नाही, अपवाद आहे. अध्यारोप आणि अपवाद आहे. मूळ स्वरूप नाही असे नाही. आता मूळ स्वरूप तुमचं नाही असं नाही. स्वरूपात काही नाही, पण एकरूप राहावे ना, एकाकी न रमते आपले सुख आपल्याला बघण्याकरता गुरु शिष्याची द्वैत केली. बघा, आपलं एक स्वरूप आहेच महाराज, पण तिथे एकाएकी राहावं ना, म्हणून हे गुरु शिष्य भाव केलेला आहे महाराज. हे बघा, अध्यास होऊच नये असं म्हटले महाराज. झाला तर गुरु शिष्याचा व्हावा किंवा देवभक्ताचा व्हावा. अध्यास होऊच नाही म्हणजे जीवदशेवर येऊच नाही, मी कोणतरी आहे असं मानूच नाही, म्हणूच नाही. पण झाला तर तेवढा व्यवहार करावा. आता एकल्याला गमन नाही म्हणून व्यवहार करावा, पण गुरु शिष्य एवढाच व्यवहार केला तर करावा. कारण का अव्यवहारी वस्तू आहे ना, व्यवहार करायचा म्हटलं की ती खाली आली, आणि व्यवहार म्हटला की त्याच्यात काहीतरी पाप पुण्य हे घडत राहत. याला अध्यारोप म्हणावे. हो, अध्यारोप. अगोदर अध्यासात पडूच नाही, कदाचित पडलास तर गुरु शिष्य झालं? किंवा देवभक्त एवढाच अध्यास करावा. अध्यासात म्हणजे मी कोणतरी अमका तमका म्हणूच नाही महाराज. खेळी धर्मानं अगोदर अध्यासात पडूच नाही म्हटलंय, आणि पडलाच तर गुरु शिष्य किंवा देवभक्त एवढा व्यवहार. अगोदर गुरु शिष्य व्हावा, झेपत नसेल तर देवभक्त करा. म्हणजे गुरु शिष्यापेक्षा देवभक्त देखील कनिष्ठ अवस्थेत आहे. संसार त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे महाराज. संसारात तरी येऊच नाही महाराज, कर्माकडे तरी जाऊच नाही. आता गुरु शिष्य देवभक्त जरी व्यवहार झाला तुम्हाला, तर तोच ईश्वर तुम्हाला प्रसन्न होईल आणि सद्गुरूची वाट दावेल, नाहीतर आपणच गुरु होईल. म्हणजे पहिला अध्यास होऊच नाही म्हटले, स्वरूपात खाली येऊच नाही. आलाच तर गुरु शिष्य एवढा तरी व्यवहार व्हावा, म्हणजे पटकन तुम्ही जाग्यावर येऊन बसा. उदाहरणार्थ, श्रीमंताचा गरीब झाला तर पैसा जावा, पण मनाने गरीब होऊ नये. स्वरूप स्थितीतून खाली येऊच नाही म्हटले, अध्यास होऊच नाही. झाला तरी गुरु शिष्य एवढा अध्यास व्हावा किंवा देवभक्त व्हावा. त्याला उदाहरण दिले महाराज. श्रीमंताचा गरीब व्हावा म्हणजे पैसा जावा, पण आत मी श्रीमंत आहे हे जाता कामा नये. मी कोण आहे? श्रीमंत. कारण का येणं जाणं हे प्रालब्ध आहे, कधीतरी जाईल कधीतरी येईल. आणि मग ते एक राजा होता, त्याच्यावर स्वारी आली, दुसऱ्या राजाने त्याचं सगळं जिंकलं आणि त्याला कैदेत ठेवलं महाराज. कैदेत ठेवलं, ते जाऊन त्याच्या यांना विचारलं, तो राजाचा काय करतोय बघ, जाऊन चिंता करतोय का, आनंदात होता तो राजा. त्या प्रधानानं सांगितलं, राजेसाहेब ते आनंदातच आहे, ते कसं काय म्हणून बोलवून आणलं. बोलवून आणि विचारलं, तुम्ही तुमचा सगळा पराजय झालाय, सैन्य सगळे मारून टाकलंय, ध्वज तुमचा काढून टाकलाय, नाही एवढंच नाही, तुम्ही आता तुरुंगात यायचा तरी तुम्ही आनंदात राहायचं कारण काय? तर त्याने सांगितलं, माझ्या हातात एक अंगठी आहे, ती माझ्या सद्गुरूने दिलेली आहे, आणि त्या अंगठीवर काय म्हणलंय, ये बे दिन जाईल. पहिला मी श्रीमंत होतो, मला वाटत होतं हे कवा तरी जाणार आहे, आता गरीब हे बी कधीतरी जाणार आहे. म्हणजे मूळची जी श्रीमंती आहे त्याला धक्का लावता. तसं जरी अध्यास झाला तरी मी अहम ब्रह्मास्मी
मी मी ब्रह्म आत्मा ब्रह्मरूप आहे कधी विसरू नका तुम्ही आणि किती व्यवहार करा तो व्यवहार तुम्हाला बाधक उलटी तो व्यवहारच तुम्हाला साधक ठरव कारण का दुसरा त्या सत्तेवर येईल बरोबर आहे ना का आणि त्याला सत्तेवर आणण्यासाठीच हा व्यवहार आहे म्हणून तरी गुरु शिष्य तेवढा व्यवहार होऊन दे म्हटले झालाच तर असं म्हणा. पण स्वरूपाला धक्का लागतो बापा आज तुम्ही मुक्त आहे का नाही एवढं झालं तर पुष्कळ झालं महाराज आज मुक्त आहे का नाही अहो आत्मा कधीच बंद नाही बंद मुक्त हे कुठं आहेत महाराज आत्म्या ठिकाणी आहेत का बुद्धीच्या ठिकाणी सगळे संसार धर्म कुणाचे आहेत आज तुमच्या बाबा त्या दुरीला तुमचा सर्प माहितीच नाही माळा माहिती नाही काहीच माहिती नाही की आपल्या महिमेत जशीच्या तशी आहे महाराज तसं आत्मस्वरूप आहे ना जसं ज्या तसं आहे त्याचा अनुभव तुम्हाला रोज आहे कुठं खचून बोलते का झोपेत आहे पण तिथं आवरत आहे तिथं राहीना झालोय आपण म्हणजे त्या सत्तेवर राहीना म्हणजे काय झोपूनच पडावं असं नाही ती समजूत आपण घेईना झालोय महाराज विसरतोय तिथं महाराज नाहीतर साचूची पुढची विरा न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचो करा तिथला आनंद आहे तो ब्रह्मस्वरूपाचाच आहे महाराज पण आपण तिथं राहीना म्हणजे स्वप्नात तरी येतो जागृती म्हणजे व्यवहार सत्य मानतो महाराज तिथं राहीना झालोय तसं आज आपण मुक्तच आहोत महाराज मग आता तो व्यवहार करावा लागतो खाली यावं लागतं गुरु शिष्य झालाच तर गुरु शिष्य एवढा व्यवहार होणे कारण का तोच या रूपाने आनंद अद्वैत जो आनंद आहे तो या रूपाने भोगायला मिळतो गुरु शिष्य जरी भाव झाला तरी आनंद कुठला मिळतो यातलाच मिळतो म्हणून साधकानं कोणतरी भेटला तर सिद्ध पुरुष भेटावा तिथं जावावं नसला तरी निदान साधक भेटला तर तिथं तरी जावावं इथं चौंगीत जावं लईच वेळ निघत नसली तर ज्ञानेश्वरी नाही तर काहीतरी वाचत बसावं डोक्यात बाकीची राखी येत नाही बरोबर आहे काय बाकीच्या ठिकाणी गेला की तुम्हाला जरी ऐकायची सांगायची गरज नाही तर ते म्हणतील ते होय म्हणावं लागते आणि त्यांच्याकडनं काय चिंध्याच निघतात का दुसरं काय निघतंय भक्तापेक्षा मुमुक्षु श्रेष्ठ एक पायरी असणं श्रेष्ठ भक्तापेक्षा मुमुक्षु एक पायरी असणं श्रेष्ठ भक्त तोच जर अधिकारी झाला तर मुमुक्षु अगोदर ईश्वर सेवा तुम्हाला करावीच लागणार आहे ईश्वर सेवा झाल्याशिवाय हे दोन दोषी जात नाहीत आणि तिसरा दोषी जो आहे तो आवरण दोष आहे तो कळलेला त्याला साधक म्हणायचा शिष्य म्हणायचा सद्गुरूला शरण जाऊन तो आवरण दोष निवृत्त करावा तीच इच्छा जर भगवंताकडे झाली तर तोही स्वतः सद्गुरू होईल त्याच्यावरती पात्रता आहे म्हणून आपल्या ह्याच्या दोन जी संप्रदाय म्हणतात विष्णू आणि शंकर ते सद्गुरू यालाही पात्र आहेत आणि ईश्वरत्वालाही प्राप्त आहेत होय होय तुमची इच्छा झाली तर लागलीच तिथं होतो आता अर्जुनाला कुठे लावून दिला का नाही लागलीच तिथं गुरुत्व पत्करलं आणि त्याचा संशय भ्रम होता तेवढा निवृत्त केला भ्रमनिवृत्तीसाठी सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे मला आता इथं तुम्हाला झालाच अध्यास मी कोणतरी वाटलं तर सद्गुरूला शरण जावा आणि तेवढा भ्रम निवृत्त करा खाली जाऊच नका म्हणजे कारण का जेवढा आपण खाली 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 जाऊ महाराज तेवढा अधिक अधिक गुंताडा पडतो महाराज शास्त्र एवढं का झालं आमची डोकी खाली आली म्हणून नाहीतर अजातवाद जग झालं तर नाही सांगितलंय झालं नाही पटवून दिसतोय त्याची पटवून देण्यासाठी विवर्तवाद सांगितला दृष्टी सृष्टीवादावर राहा तुम्ही काय अडचण आहे महाराज दृष्टिकाला सृष्टी आहे दृष्टी नसेल तर कुठं सृष्टी आहे नाही आणि मानली तर कल्पित माना प्रश्नच नाही महाराज मानली तर कल्पित माना व्यवहारासाठी मानावं लागणार आहे कल्पित माना कल्पित येता कळलं की तुम्हाला काम भागलं जन्मंदच असेल आणि त्याने जर हा शास्त्र समजून घेतलं तर त्याला लवकर गती मिळेल होय 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 कारण काय हे मोठं घातक आहे अहो चित्रातलं बावलं बघितलं तर असं बघितलं बसतो मग खऱ्या बावल्याला काय करत असेल ना आणि एका एका विषयाने एका एका प्राण्याला घाताला नेले आमच्याकडे तरी 5ही विषय असं मला विषय हा घातकच आहे मग तो कुठलाही असो पण आंधळ्याची बुद्धी इथं राहिलीच असं नाही खरं आंधळ इथलंच आहे बाकीचं काय बघित नाही याच्याशिवाय ते खरं आंधळ आहे म्हणून सहज मी आंधळा गा म्हणजे निराकार पंते
वृत्ती ही निवृत्त झाली जनना दिशेची तिथे मी माझे हरपले ठाई जे तीच्या तिथे हरपले गाठलंय जिथं उठले ना तिथंच अदृश्य जी झाले काय दृश्य जी होती सुते बी निघलो गा शून्य सारून येते आता ही खरी नाही शोक निद्रा याला म्हटले माणूस असो काय म्हटलं उदाहरणार्थ श्रीमंताचा गरीब झाला तर पैसा जावा पण मनाने गरीब झालं? मनाने उदार असावी. उदाहरण तिथे दिले महाराज एखादा गरीब झाला कारण का प्रारब्ध असतंय ना कधी गरीब होईल कधी श्रीमंत होईल ते त्याच्यावर नाही. पण मनाने श्रीमंती जी आहे ती जाऊ नये तसं मी ब्रह्म आहे कधी जाता कामा नाही महाराज कारण का तुम्ही म्हणा नाही तर नाही म्हणा आज ब्रह्म हे आपलं स्वरूपच आहे फक्त ते नाही मानलं तर अनेक जन्म आपल्याला फेरा कारण का ते नाही म्हणलं तर आपल्याला अविद्येचा संग घडणार आणि अविद्या जशी नाचवेल तसं मग गारुडीच्या हातातलं माकड आपण घालून ठरवायचं जसं नाचवेल तसं नाचावं लागणार मनाने उदार असावे तसे हा. अवाच्य वस्तू वाच्य झाली तर गुरु शिष्य देवभक्त व्हावे. बघा अवाच्य वस्तू आहे म्हणजे स्वरूप आहे ती वाच्य झाली तर गुरु शिष्य देव भक्त एवढा व्यवहार होऊन दे तिथं तुमच्या आनंदाची ओळख होते आनंद भोगायला मिळतो महाराज त्याच आनंदाचा तिथं भोग करतो कारण का तिथं कुठला विषय नाही कारण का सगळ्या विषयाचा तिथं काय आहे खंडन आहे खरा आनंद तोच आहे नित्य आनंदापुढे आनंद तो कोण म्हटले विषय सुखबाई बापुड ते क्षीण जे ते नसरेची वैकुंठ सदन या आत्मस्वरूपामुळे वैकुंठ सदन देखील अपुरम आहे तो आनंद गुरु शिष्य देवभक्त या नात्यानं तुम्हाला त्याचा भोग घडतो म्हणून झालाच अध्यास झालाच तर गाठलाय अगोदर होऊच नाही पण झाला तर गुरु शिष्य देवभक्त एवढा अध्यास पती पत्नीचा अध्यास म्हणू नये विषयासक्ती आहे. होय तिचा अध्यास म्हणू नये विषयासक्ती आहे महाराज काय ती मुक्त करणार आहे काय तिथे विषयासक्ती आहे महाराज व्यवहार सत्यत्वातला व्यवहार आहे तिथलं अध्यास कधी होतो ठरतो तुमचा व्यवहार होतो पण तू सत्य ठरला तर अध्यास आहे आणि तोच व्यवहार जर मिथ्या ठरला तर तुमचा अध्यास नाही मग अवाच्य वस्तू बोला अवाच्य म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय वाच्यता नाही ना ती वाच्य झाली तर हो झालीच तर म्हणजे तुम्हाला मी काहीतरी वाटायला लागलं अमका तमका तर सद्गुरूच्या ठिकाणी जावा मी कोण आहे एवढा विचार कर वाटलंच तुम्हाला मी कोण आहे वाच्यतेत आलंच तर आता दुसरीकडे कुठं जाऊ नका शिष्य आहे असं हा वाटलं आणि मग सद्गुरूला शरण जावा नसेल तेवढं झेपत तर देव भक्त तरी व्हा एवढं तरी व्हा मग तो करुणाकर आहे एवढाच व्हावा झाला तर अध्यास हो दुसरं काय होऊ नये. अमृत अनुभव होण्यासाठी सगळं करावं लागतं अमृत अनुभव झाल्यावर काही होऊच नाही असा त्याचा सिद्धांत आहे. कारण का माऊलीला हा अनुभव सांगावा लागलाय आणि तो एका सद्गुरूंच्या पुढे सांगावा लागलाय इथे चातुर्मातुर काय नाही महाराज आणि हे होऊन जर आपण खाली येत असेल तर आपल्याला परमार्थ कळला नाही एवढे ठरवायचं व्यवहार तुमचा होईल व्यवहाराला काय अडचण नाही त्या व्यवहाराचा बदल सत्यत्व आहे का मिथ्यात्व आहे यावर तुमचं काय आहे ते ठरतं बरोबर आहे व्यवहार का तुम्हाला करावंच लागणार ते प्रारब्ध आहे तुमच्याकडे ते करून घेणारच व्यवहाराचं काय हे नाही त्यावर सत्यत्व मिथ्यात्व तुमच्या अनुभवावर आलं लक्षात अवाच्य वस्तू तिथं काहीच नाही ना काय बोलणेपणा नाही तिथं मग आता वाच्यत आलंच म्हणजे व्यवहार करावा असं वाटला तर गुरु शिष्य एवढाच व्यवहार व्हावा नाही तर देऊ संसाराकडे आला की अधोगतीला जातो आणि यातनं आहे त्या ठिकाणी जातो एवढ्या व्यवहारात काय होतं आहे त्या जाग्याला जातो किंवा व्यवहार करत असताना देखील त्या जाग्याला धक्का न लागता गुरु शिष्य व्यवहार करत असताना जाग्याला धक्का न लागता त्यांनी सगळा व्यवहार केलेला आहे कारण का व्यवहार केल्याशिवाय तुम्हाला सांगता येत नाही पण जाग्याला धक्का न लागता म्हणून वेदांतांचं काय महत्व आहे महाराज जग मानलंय त्यांनी पण स्वरूपाला धक्का न लागता जगाची प्रतिती येते संगती लावून दिलेली आहे आणि सरताने जग बाधित केले महाराज
आणि जोपर्यंत मिथ्या ठरत नाही तोपर्यंत तुम्ही स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. म्हणून झालाच आवाची वस्तू आहे ना, वाच्यतात आली म्हणजे मी कोणतरी आहे, वाच्यता आली ना त्याला, मग गुरु शिष्य एवढा व्यवहार होईल. वाच्यता आलेली कल्पित ठरते आणि स्वरूपाला धक्का लागत नाही. पती पत्नीचा अध्यास म्हणून विषयासक्ती आहे. त्याला पती पत्नीचा अध्यास म्हणून नाही, विषय सत्य आहे महाराज. कारण का ती काय तुम्हाला स्वरूपाकडे नेणार नाही महाराज, उलटी स्वरूपातनं खाली वडेल. आज कशाला जायला लागते, तुम्ही नाही गेल्यावर का चालत नाही ना, का भजनाच्या दिवस थांबते तुमच्यावर, झोपा गप घरात, रात्रभर आलायचा इकडं तिकडं तोपटून जिजवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. आणि जावाच म्हणली तर तिला कोणतरी मानावी लागते. ती गाडगी माना नाहीतर याज्ञवल्क्यांची मैत्री माना. त्यांनी सरताना विचारलं, बोल आता आम्हाला आश्रम बदलायचा आहे. याज्ञवल्क्याला तिला आश्रम बदलावा लागला. प्रालब्ध होतं त्यांचं, अगोदर प्रालब्ध होतं, भाऊ होता महाराज. बघा प्रालब्ध सगळीकडे लागते व्यवहाराला, आणि हे कळवून घेतलं तर आपण सहज व्यवहार हा करतो महाराज, धक्का लागत नाही. पहिलं आपलं प्रालब्ध कळून घ्यायचं महाराज. आम्ही एवढं करतो पण लोक अशी का करतात, ती लोक करत नाही. तुझं प्रालब्ध ते दुःख द्यायला आलेलं आहे, लोक काय करतील. तिथं एवढी सूक्ष्मता दिली आहे महाराज. तुमचं सुख दुःखाचं कारण जे पाप पुण्य आहे ना, ते तिथं आल्याशिवाय तुम्हाला तो व्यवहारच बदलत नाही. जेव्हा बसलेलं असतात दोघ जण प्रेमानं वाढून घेतलेलं असतंय, नाही मी आज वाढतो दोघांची ताटं करतो म्हणतो तो, ती बी म्हणते तुमच्या आजचं खावंसं वाटतंय, जरा वाढत नाही. वाढत वाढत जेवता जेवता दोघांचं भांडण लागतंय, दोन्हीकडे दोन इसकटून जातात. असं का होतंय हो. तर तेवढ्या कालात ते पाठीमागे संचितातलं दुःख भोगायचं ते पाप आहे, तेवढ्या कालात ते ताटं इसकटून जातात. एवढी केली सूक्ष्मता दिली. मी तुम्हाला ती जागा देखील राहू द्या, तेवढी जागा देता येईल. सुखदुःखाला कारण कोण नुसता व्यवहार होत नाही. पाठीमागचं तुमचं जे काय असेल प्रारब्ध भोगायला, ते तेवढ्या कालात येऊन ते चमकच करून धावते आणि सगळं चीज करते. म्हणजे आपल्याला जे दुःख होतं बापू, ते दुसऱ्यावर कुणावर तुम्ही डाळू नका. ते निमित्त कारण आहे आणि उपादान कारण आपलं पाप पुण्य आहे. आणि उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो महाराज. आपण ठरवायचं माझं मागं कुठं चुकलंय, आणि ते भोगलं तर तुमचं ती वजा होत. म्हणून जेवढं दुःख येईल आपल्याला तेवढं पाप पाठीमागे खर्ची पडते, आणि जेवढं सुख येईल तेवढं पुण्य देखील खर्ची पडतंय महाराज. आता हे सुखदुःख मानलेलं आहे महाराज. इथं सुखदुःखात तुम्ही आतीत आहे, पण मागं केलेलं भोगल्याशिवाय सवड नाही. कल्पित एवढं कळलं तर बस. पती पत्नीचा अध्यास म्हणून विषयासक्ती आहे. पती पत्नीचा अध्यास म्हणून नाही, गुरु शिष्य देव भक्त एवढाच अध्यास मानायचा. तिथे व्यवहारातनं खाली येते विषयासक्ती आहे महाराज. याची खाली एखाद्याने रांड केली तर ती घुंगरू लावून फजिती आहे. बघा करूच नाही म्हटले. घुंगरू लावून फजिती आहे महाराज. इतकी खाली जाऊ नये. चार गोष्ट गुरु शिष्य देव भक्ताचे द्वैत स्वीकारणे म्हणजे अध्यारोप झाले. आता गुरु शिष्य आणि देवभक्त हे अध्यास स्वीकार म्हणजे अध्यारोप आहे. द्वैत स्वीकार म्हणजे अध्यारोप आहे. तिथे ते मांडणी केली आहे. द्वैत तुम्ही आता तिथे स्वीकारले, अध्यारोप आहे. तेही द्वैत जाणे म्हणजे अपवाद. होय, आता ते देखील द्वैत जाणं म्हणजे कल्पित द्वैत आहे. आत्मस्वरूपाने ऐक आपण. गुरुचा एकदा शिष्यपणा निघून गेला की त्याला गुरुपणा तिथला राहत नाही. अद्वैत स्थितीला काय धक्का लागत नाही. अद्वैत स्थिती आपली स्वयंसिद्ध आहे महाराज. त्या शिष्याला साधकाला स्वरूपावर आणणं, त्या ह्याच्यावर ठेवणं, त्यालाच अपवाद म्हणले. अध्यारोपाने अपवाद. अद्वैत सिद्धांत आहे, पण द्वैत केल्याशिवाय मोक्षाचा व्यवहार होत नाही. द्वैत आवडते की नाही हे पहावे. बघा अद्वैत हा सिद्धांतच आहे महाराज, पण सांगायचं म्हटलं तर महाराज शिष्याला बोध करायचं म्हटलं तर द्वैताची तिथं स्वीकार करावा लागतो. पण द्वैत ही सत्य आहे का मिथ्या आहे हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून आपल्या ह्याच्यात कायमच कल्पित द्वैत आणि वास्तव हवे, कल्पित भेद आणि वास्तव हवे, कायमच ठेवायचं. आणि हा स्वीकारा तर तुमच्या अंगावर जरी कोणाला तर तुम्हाला दुःख होणार नाही.
द्वैत न आवडले तर त्यास वैराग्य म्हणावे. आता द्वैत आवडत नाही त्याला वैराग्य मानावं, हे वैराग्याचे लक्षण आहे. म्हणून पाठीमागली जी साधन चतुर्थ संपत्ती आहे ना, ती आपल्याकडे कायमची जिवंत असायला पाहिजे महाराज. त्याशिवाय आपण कुठल्या अवस्थेत आहे ते काय कळणार नाव सांगा महाराज. काय म्हणायचं आहे दादा? साधन चतुर्थी जी आहे महाराज, विवेक वैरागी समाधी षटक, ही आपल्याकडे कायमची जतन पाहिजे. आपण कुठल्या सत्तेवर आहे, कुठल्या अवस्थेत आहे आपल्याला, आज आपल्याला काय करायला पाहिजे कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का विवेक आणि वैरागी ही कायमची तुम्हाला शेवटपर्यंत टिकवावी लागणार आहे. वितरागासारखा सखा कोण नाही म्हणून सांगितले महाराज. वैराग्य जो आहे ना ते शेवटपर्यंत असावं लागतं. द्वैत आवडले तर त्यास विषयासक्ती म्हणावे. झालं? द्वैत आवडत नसेल तर वैराग्य आहे ठरवावं महाराज, आणि आवडलं तर विषयासक्ती आहे म्हणावं. आपण प्रसंगाने आला तर द्वैतातला व्यवहार करावा, पण अद्वैताला धक्का लागता कामा नये, एवढं काय आपण ठेवायचं. विषयासक्त पुरुष मुक्त होत नाही म्हणून द्वैत दिसू द्या. बघा, विषयासक्त पुरुष कधीही मुक्त होणार नाही महाराज. कारण का विषयासक्तीची ही प्रतिबंध करत असेल महाराज. म्हणून द्वैत दिसून द्या पण सत्य मानू नका. द्वैत दिसू द्या, आवडू नये बघा, तो मुक्त दिसू द्या, आवडू नये ते तर मुक्त व्हाल महाराज. कारण का ज्याची आवड असते त्याच मार्गाने आपण चालत राहतो नाही, आणि मग तसं तसं त्याची जुळवाजुळवी करतो महाराज. द्वैत दिसायचेच व अद्वैत असायचेच. झालं? द्वैत दिसणार तुम्हाला, पण अद्वैत असायचंच म्हटलंय. तुम्हाला द्वैत जरी दिसलं तरी अद्वैताला धक्का लागत नाही, फक्त तुम्ही त्याचा निश्चय करणं अत्यंतिक गरजेचं आहे. याचे कारण जशी रज्जू रूपानं न कळली तर ती सर्प रूपाने दिसणारच. होय, आता रजू रूपानं कळली तरी ती सर्प रूपानं, कारण का अधिष्ठानाचा जसा स्वभावच आहे, त्याचा धर्मच आहे. ती जसं आहे तसं नाही कळलं तर कोण्याच्या रूपातून तुम्हाला ते प्रतीला येतं, कारण ती वस्तू सत्य आहे. सत्य वस्तू तशी झाकली जात नाही. फक्त जशी आहे तशी नाही कळली तरी कुठल्या तरी विपरीत रूपानं तुम्हाला प्रतीला येणार, आणि विपरीत रूपानं प्रतीला आली तर तुम्हाला नाचिल्याशिवाय राहणार नाही. त्यालाच अध्यास म्हटले, भ्रम त्यालाच म्हटले. तसे ब्रह्माचे विशेष रूप न कळले तर द्वैत दिसणार. बघा, ब्रह्माचं सच्चिदानंद हे विशेष रूप आहे, सच्चित आनंद आणि अद्वय. हे नाही कळलं तर तुम्हाला द्वैताची प्रतीती येणारच. रजू नाही कळली तर सर्पाची प्रतीती येणारच. पण द्वैत आवडले तर तो संसारी बघा, अद्वैत. असून दे व्यवहार असून दे, पण द्वैत जर आवडला तर तो संसारी, नाही आवडला तर तू वैरागी व्हा. व्यवहार तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणून आपली आवड कशात आहे याच्यावर आपण अधिकार ठेवतो. अद्वैत आवडले तर मोक्ष होईल. अद्वैत आवडलं तर मोक्ष होईल. विषय अद्वैत असतेच ते नवीन सिद्ध करावयाचे. होय, अद्वैत सिद्धच आहे महाराज, त्याला नवीन काय तयार करायचं नाही. म्हणून मोक्ष आमचा स्वयंसिद्ध आहे महाराज. म्हणून तिथे विचारलं कर्मवाद्यांनी, तुमचा मोक्षाचं स्वरूप काय ते सांगा. मोक्षाचं स्वरूप तुमचं काय ते सांगा. नित्य मानाल तर मग तुम्हाला ज्ञानच मानावं लागणार आहे, आणि अनित्य मानाला तर त्याची उत्पत्ती त्याचा नाश ठरलेला आहे महाराज. तुमचा मोक्ष कसा सिद्ध होईल महाराज? इथंच कर्म मंडन मिश्राचं खंडन केलंय तिने महाराज, शंकराचार्य त्या काळात. अद्वैत आहेच महाराज, सिद्धांत आहे तो, वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त ती न कळल्यामुळे, विशेष रूपाने न कळल्यामुळं ब्रह्म सिद्ध होतो महाराज. आणि जरी त्यावेळी झाला तरी तिला काय धक्का लागलेला नाही. अद्वैत असतेच ते नवीन सिद्ध करावे. अद्वैत असतोय महाराज, ती नवीन तयार करायचं नाही, म्हणजे मोक्ष नवीन तयार करायचा नाही. द्वैत दिसतेच आहे, त्यात वाद नाही. आता द्वैत हे दिसतच महाराज, कारण का दृष्टी आहे तोपर्यंत सृष्टी तुम्हाला दिसणार, वाद नाही त्याच्यात. पण अद्वैत सांगण्याकरता द्वैत करावेच लागते. अद्वैत सांगायचं असलं तरी द्वैताची इथं मांडावंच लागतं, करावंच लागतं. पण द्वैत केल्याशिवाय अद्वैत कसे सिद्ध करता येईल? अद्वैत केल्याशिवाय अद्वैत कसं सिद्ध करता येईल महाराज? कारण का अद्वैताची सिद्धी व्यवहारच नाही तिथं. द्वैत जर सत्य असेल तर अद्वैत कसे सिद्ध होईल? झालं, द्वैत सत्य असेल
आता इथे दिलं बघा त्याने. तर अद्वैत कसं सिद्ध होईल तुमचं? म्हणजे हे द्वैत केलं तर ती कल्पित मानावं लागणार आहे. म्हणून द्वैत स्वीकारायची पण सत्य समजू झालं? नये. द्वैत स्वीकारायचं, व्यवहारासाठी स्वीकारायचं, पण ते सत्य समजू नका. तिथंच गोंधळ आमचा आहे. तुम्ही सत्य कशाला मानता त्याच्यावर. तेच सत्य बुद्धी ते आज्ञा होय. हेही जाण. येर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्य बुद्धी हे ज्ञान. हेही जाण. तया नाव ज्ञान आणि प्रपंच हे विज्ञान आहे, पण त्या प्रपंचाला सत्य मानतो हेच अज्ञान, हेही जाणार. अज्ञान अवघ्या हरपे, विज्ञान निषेध करते आणि ज्ञानचे स्वरूपी पुढे लागली त्याचा उलगडावे करून सांगितला. त्या संसाराला आपण किती सत्यत्व देतो व्यवहाराला, त्याच्यावर आपण कोण आहे. हो, व्यवहार तुमचा होऊन देत. हो. काय व्हायचं नाही मला. अहो याच्यासारखं सोपं काय नाही. सोपं सांगायचं काय अवघड नाही, खोटे सांगायचं मला देऊन खरं सांगायचं. परमार्थासारखं सोपं दुसरं काहीच नाही मला. स्वयंसिद्ध वस्तू आहे मला. अहो केवढं संसार अवघड आहे. कुणाच्या तरी घरातली आणायची, तिचं मन समजूत करायची, ती पाहिजे म्हणेल ते नसलं तर घरातलं आणून द्यायचं, कुणाला नाही आणून दिलं तर ती आणि भांडती अंगावर ती याच्यासारखं, आणि तेवढं सगळं सण करतंय आणि वस्तू स्वयंसिद्ध आहे. तिथलं काहीच संसार नाही, तिथं गप राहीना मला. आणि किती सोपं आहे बघा. तुमची वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे मला, पण अवघड का झालंय? आपण अध्यास स्वीकारलाय, सत्य मानायला आलो, न संपूर्ण त्याचं नाव संसार आहे. आणि काय करावं लागत नाही, त्याचं नाव काय आहे? अर्थ आहे. वाढवायचा प्रयत्न आहे. चला हे जाणार. भासलेले द्वैत सत्य वाटले तर बंद, जरा कल्पित वाटले तर जीवन मुक्त. आता असलेल्या द्वैत असून देत, व्यवहारासाठी पाहिजे. गुरु शिष्य एवढा तरी भाव व्हायला पाहिजे, देवभक्त व्हायला पाहिजे. सत्य वाटलं तर तो बंद आहे, कल्पित वाटलं तर तो जीवनमुक्त आहे, आणि नाहीचा निश्चय झाला तर मुक्त म्हणजे विधेयक आहे. जीवनमुक्तीसाठी द्वैत मानावं लागतं, व्यवहार होतो, पण कल्पित द्वैत तिथं आहे. आपल्याला द्वैताला कुठं जगताला घालवायचं नाही, जगताला घालवायचं नाही, जगातलं सत्य तो घालवायचा. कारण का जग सत्य नाही, जगात सत्य आहे ते परमात्मा, आणि त्याचं सत्यत्व घेऊन हे नाचायला लागले. द्वैत नाही असे नाही, सत्य नाही. हा, द्वैत नाही असं नाही आहेच महाराज, ते सत्य नाही. कारण का सत्य मानणारी बुद्धीच तुम्हाला बंधाला सुख दुःखाला कारणीभूत होते. प्रपंच विज्ञान ते सत्य बुद्धी, तेच सत्य बुद्धी हे अज्ञान म्हटले, हे जाणार नाही. यास दृष्टांत पती पत्नी द्वैत आहे, पण कल्पित द्वैत आहे. बघा, पती पत्नी द्वैत आहे, पण ते कसं आहे? कल्पित आहे. म्हणून किती जरी ती भांडली आणि एक शब्द त्यात आला तरी आनंद आनंद वाटतो मला. नाही, तशी ती बोलती घर चांगली आहे म्हणते. अनुभव आहे नाही सर, जगात ते जगात सत्य नाही, जगात देव, हे जगात देव नाही, देवाच जग आहे. जगात ते जग जगात देव आहे, पण देवात जग नाही, हा सिद्धांत आहे. बरोबर आहे. जगात संपूर्ण याच्यात देव आहे, पण देवात आपल्या संसारात देव असावा. द्वैत प्रत्यक्ष प्रमाणाने दिसते. आता द्वैत हे प्रत्यक्ष प्रमाण, आपले 6 इंद्रिय 5 इंद्रिय जे आहेत ना, ते प्रत्यक्ष प्रमाणात बसतात. डोळ्यानं दिसणं, कानानं ऐकणं, प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं मला द्वैत. ज्या अर्थी द्वैत नाही पण दिसते त्या अर्थी आहे,
आहे ते ब्रह्म कळत नाही असे अर्थापत्ती प्रमाणाने अज्ञान सिद्ध करावे लागते. बघा आता डोळ्याने दिसतो म्हणून आहे म्हणावं महाराज. आहे ते दिसत नाही म्हणजे ब्रह्म हे अर्थापत्ती प्रमाणानं लावावं लागतं. डोळ्याने दिसतं जग. आता जग आहे का ब्रह्म आहे महाराज? आहे ते ब्रह्म आहे पण ते दिसत नाही हे अर्थापत्ती प्रमाणानं लावायचं. कारण का परमात्मा नसता तर जगाची प्रतीतीच तुम्हाला आली नसते. ज्या अर्थी जग दिसतं त्या अर्थी त्याला अधिष्ठान कोणतरी असायला पाहिजे. पण ब्रह्म आहे ते कळत नाही म्हणून जग सत्य वाटतं. रज्जू नसती तर सर्पाची प्रतीती आलीच नसती. बघा तिथं नवीन आणि घ्या. द्वैत प्रत्यक्ष प्रमाणाने दिसते ज्या अर्थी द्वैत नाही पण दिसते त्या आता का? अर्थी आहे ते ब्रह्म कळत नाही अशी अर्थापत्ती प्रमाणाने सिद्ध करावी लागते. आता तिथं सुरुवाती ठिकाणी जग नाही पण दिसतं प्रतीतीला येतं प्रत्यक्ष प्रमाणानं वाटतं आपल्याला. आता वाटलं तरी जग वाटतं ना अर्थापत्ती प्रमाणानं आपल्याला ब्रह्म कळत नाही असं मानावं लागेल. अर्थापत्ती प्रमाणाने हो. अज्ञान सिद्ध करावे लागते. हो अज्ञान. हो ते अज्ञान कल्पित आहे म्हणून जग ही कल्पित आहे हो. सत्य नाही. मग त्या अज्ञानानं दावलेलं अज्ञान कसं आहे? कल्पित आहे महाराज. आणि म्हणून अज्ञानानं कल्पित आहे त्या अज्ञानानं दावलेलं जग तरी कसं आहे महाराज? कल्पितच आहे. म्हणून या सगळ्याला उपादान करणं अज्ञान आहे महाराज. या अज्ञानाचा त्याच्यात काय आहे? प्रवेश आहे महाराज. म्हणून अज्ञानाची निवृत्ती झाली की पुढल्या कार्याची कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. इथं युगी अपुरी पडले महाराज. त्याची लयरूप निवृत्ती आहे. अज्ञान राहिलेलं होतं महाराज. आपल्या वेदांताचं काम महत्व आहे महाराज. ते कारणच निवृत्त करतात महाराज. जोपर्यंत कारण निवृत्त होत नाही तोपर्यंत पुढचा व्यवहार थांबत नाही. अज्ञान कल्पित आहे त्याने दावलेलं जग कसं असणार? कल्पितच असणार महाराज. जशी रज्जूच्या अज्ञानाने रज्जू सर्परूपाने झालं? भासते यात वाद नाही. रज्जूच्या अज्ञान म्हणजे रज्जू जशी आहे तशी कळली नाही म्हणून सर्प प्रतीतीला येतो. तिथं सर्प प्रतीतीला आला येतो. यात वाद नाही. यात वाद नाही. रज्जूवर भासला सर्प सत्य नाही तसे जग दिसते यात वाद नाही. जग सत्य वाटते यात वाद झालं? नाही. आता रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासतो यात वाद नाही महाराज. पण सर्प सत्य नाही. सत्य कोण आहे? रज्जू आहे. रज्जू नसती तर तुम्हाला सर्पाची हे बघा सर्प काळात तरी कोण आहे? रज्जूच आहे. आणि सर्पाची निवृत्ती झाली तर कोण आहे? रज्जू. अगोदर कोणते? रज्जूच आहे. तसं जग तुम्हाला दिसलं तरी काय कोण आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. नाही कळलं तरी ब्रह्मस्वरूपच आहे. मग हे जग सत्य नाही. जगात सत्य आहे तो परमात्मा आणि त्याची सत्यत्व प्राग सिद्धता तेवढ्यासाठी घडली. पूर्वीचं का वाटतं महाराज? सत्य का वाटतं तर त्याचं अधिष्ठान सत्य आहे. मग ते पूर्वीच आहे असं वाटतं ना. शिंपीवर बसलेली चांदी हे अगोदरची आहे असं वाटतं का आत्ता उत्पन्न झाली असं वाटलेलं आहे? तिथेही वाद घातलेला आहे. त्याची प्राग सिद्धता पूर्वीच आहे असं वाटतं. प्राग सिद्धता ती रजताची नाही तर शिंपीची आहे आणि ती पूर्वीची आहे असं शिंपीची प्राग सिद्धता तिथं प्रतीतीला येते. पूर्वीचं आहे असं वाटतं मला. तसं पूर्वीचं जग आहे कालचं जग आहे असं वाटतं आपल्याला. कालचं जग नाही. प्रत्येक क्षणाला जगताची उत्पत्ती स्थिती लय आहे. एका तासा माझी सृष्टी होती जाती पाहे तो धर्म. सत्य का वाटतं? त्याला अधिष्ठान सत्य आहे. पूर्वीचं का वाटतं? ती पूर्वीच आहे म्हणून. त्याची प्रागसिद्धता त्याच्यात प्रतीतीला येते. नाहीतर प्रत्येक पदार्थाची तेवढ्या काळात उत्पत्ती मानली. त्याला दृष्टी सृष्टीवाद तेवढ्या काळात उत्पत्ती मानली पण ती अनिर्वचनीय उत्पत्ती मानली. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय. सत्य म्हणता येत नाही त्या पदार्थाला टिकत नाही म्हणून. असत म्हणता येत नाही प्रतीती आल्याशिवाय राहत नाही म्हणून. हे असतात दोन प्रकार घातलेत महाराज. एक अनिर्वचनीय असत आणि एक तुच्छ रूपाने असत. बघा जरा काय कुणाला सांगता येत कसं लावायचं. असत जे आहे ना असत जे आहे एक सत आणि दुसरं असत आहे महाराज. आता ते असत देखील दोन प्रकारचं दावलंय. एक सतासतावून विलक्षण अनिर्वचनीय एक असत दावलं आणि तुच्छ रूपाने एक असत दावलंय. सागर होता सांगितलं
कर तू चिंतन, काय त्यातनं झालं तर झालं, होतं चिंतन. दादा तुम्ही जरा काय बोला. रजू सर्प, शुक्ती रजत, स्वप्न पदार्थ हे स्वतः इलेक्शन अनिर्वचनीय असत आहे. आता ते प्रतीला येतं पण टिकत नाही. हं? असत आहे पण प्रतीला येतं ना, असताची प्रतीच येत नाही, पण तेवढ्या कालापुरतं प्रतीला येतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, अनिर्वचनीय. आणि वंद्यापुत्र, शशिंग, आकाशाचं फूल ह्याला तुच्छ रूप असत म्हणायचं. तुच्छ रूप दोन्हीकडे दोन तुच्छ रूप एक असत आणि अनिर्वचनीय एक असत. कधीतरी निघते, कुठनं तरी आलेलं असतंय. लक्षात ठेवायचं, हे कुठल्या तरी चिंतनातून निघतंय नाही. परवा त्या उपनिषदाला तो कुठंतरी निघाला विषयी तेवढं त्या पदावर जायला पाहिजे. तुझी नाहीच ना, नाहीच आहे. मग ते तुच्छ, अत्यंत तुच्छ, त्याला नाम मात्र सत्ता दिली आहे. इकडे प्रतीची पुढची सत्ता दिली आहे, पण तिथं मात्र प्रतीती देखील नाही, ना मात्र सत्ता आहे. कारण का तिची प्रतीतीच येत नाही ना, म्हणून ते असत आहे पण तुच्छ असत म्हणायचं. केवळ वांजेचा पुत्र नाम मात्र सत्ता आहे. काय आहे आता रजूवर सर्प तेवढ्या कालात प्रतीला येतो महाराज, भासतो ना तेवढ्या काळात, पण तेवढ्या काळात देखील वंदेचा पुत्र भासत नाही, आकाशाचं फूल भासत नाही, नाहीचा निश्चय होतो. तसं जगताचा अत्यंत अभावच आहे ना इथं. नाही दादा, तुमच्या कृपेतनं कुठं तरी निघलते, तुमच्या चरणाच्या ठिकाणी आणून समर्पित करायचं हे भगवंताचं कार्य आहे महाराज. माझ्याकडलं काही नाही. परवा त्या उपनिषेदातनं निघाला. जीवनमुक्त असतो त्या अवस्थेत असतो आणि जीवनमुक्त इथं असतो. आणि जीवनमुक्त जरी असला तरी ते अत्यंत तुच्छ रूपच आपण हे मानायचं. कारण का झालेलंच नाही असा सिद्धांत पाहिजे. नाही काय मानायचं आहे मला, झालं नाही त्याला मानून आणि काय बघू. अगोदर अंगाला रियाड लावायची, धुईत कशाला बसायचं. तूच नाही म्हटले ना अध्यास झाला तर मग गुरु शिष्याचा देव भक्ताचा व्हावा, एवढं करत जाऊया. दोन अज्ञानाने सत्य वाटत असते, एका अज्ञानाने दिसते. अज्ञान गेले म्हणजे अद्वैत उरत असते. बघा, दोन अज्ञानानं सत्य वाटतं. हो, अगोदर त्या अज्ञानामुळे वाटलं हे कळत नाही. अज्ञान म्हणून सत्य वाटतं. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीला हे न कळल्यामुळं सर्प सत्य वाटला. आणि ज्ञानानं तो निवृत्त होतो महाराज. त्याच्या अज्ञानानं भासते, त्या ज्ञानाने निवृत्त होतं. मोक्षाला ज्ञानच का प्रबल आहे, म्हणजे श्रेष्ठ का मानलंय, तर अज्ञानामुळे बंद करण्यात आलाय. हो, तो कर्मोपासना खंडित नाही बापू. तेव्हा आपल्या वेदांतांनी चार्वाकांना देखील मांडलेला आहे का नाही. चार्वाकाचा सिद्धांत काय, देह म्हणजे आत्मा. तुम्ही सिद्धांतांनी देह मानलाय का नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य नरदेह निदान लागले हाती, मानले ना. तेवढं मोक्षासाठी याचा वापर करा महाराज. कारण का मनुष्य शरीर असलं तर तुम्हाला व्यवहार करता तो मोक्षाचा, इतर व्यवहार करता येत नाही, म्हणून तेवढ्यासाठी श्रेष्ठत्व मानले महाराज. दिली इंद्रिय, हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तुझं, इंद्रियांना देखील मान दिलाय तिथं तेवढी. तुम्ही बघायचं ते मूर्ती बघा, ऐकायचं ते सिद्धांत ऐका, त्याच्यासाठी इंद्रियांची तिथं गरज दिली आहे महाराज. मन करावे प्रसन्न, ते मानलंय तिने. प्राणजयी करा, लवकरात लवकर तुम्हाला समाधी लागेल किंवा तत्व साक्षात्कार होईल. कारण का अंतःकरण स्थिर झालं तर तत्व साक्षात्कार लवकर होतो महाराज. याच्यासाठी सगळं मांडलेलं आहे, पण तेवढंच मानलेलं आहे. सगळे शास्त्रकार अपुरे आहेत महाराज. वेदांतशास्त्र तेवढं पूर्ण केलं गेलंय आणि सगळ्याची आपुलची जागा दावून पूर्ण त्याला नेलं. त्यांना तिकडं चला नाहीतर युगी तिथेच अडकले असते महाराज. ज्ञानात्याने महाराज आत्मी मानलेत, चुकलेत. ज्ञानात्मी नाहीत, आत्मा एकच आहे. अंतकरण उपाध्या नाना आहेत महाराज. त्या उपाध्या कल्पित आहेत. किती जरी कल्पित भासलं, आता 50 गट ठेवा बाहेर, 50 गटात तुमचे प्रतिबिंब दिसणार का नाही. सूर्य तेवढं झाली काय, सूर्य एकच आहे. तसा आत्मा एकच आहे. अंतकरण नाना आहेत. योगाना ते शिकवले महाराज. न्याय वैशिषिक त्याने तिथं आनंद एक गुण उत्पन्न होतो म्हणून मांडलेला आहे.
त्याने आनंद हा स्वरूप मानलेला नाही. ज्ञान गुण उत्पन्न होतो म्हणून सांगितलं त्याने. आनंद गुण, ज्ञान गुण. ज्यावेळी तुमच्या कर्माचा, क्रियेचा तुम्हाला भोग द्यायला येतं, त्यावेळी अंतकरण आणि इंद्रिय यांचा संबंध तिथं होतो. कुठं? आत्म्याशी. आणि तेवढ्या काळात तुम्हाला ज्ञान किंवा आनंद होतो म्हटले. आणि ते नसेल तर जड होऊन पडतो. म्हणजे चिठी जड मांडलाय त्याने. हे खंडित आहे महाराज. कारण का वृत्तीचा लय होतो, आत्म्याचा लय होऊ शकत नाही. उत्पत्ती स्थिती कुणाची होते? म्हणजे लय कुणाचा होतो? वृत्तीचा होतो, आत्म्याचा नाही. आत्मा स्वयंसिद्ध जसाच्या तसा आहे. असो सिद्धांतात अद्वैत जातच नाही आणि द्वैत राहतच बघा, सिद्धांतात अद्वैत जात नाही महाराज आणि द्वैत राहत नाही. ज्ञानानंतर कुठे द्वैत राहतो महाराज? ज्ञान झाल्यानंतर द्वैताचा बाध होतो महाराज. म्हणून ती मिथ्या का बाध योग्य आहे म्हणून. आलं का लक्षात? मिथ्या का बाध योग्य आहे म्हणून बाधित होतं ते. युक्ती पुढे टिकत नाही महाराज. सिद्धांतात अद्वैत जातच नाही आणि द्वैत राहतच नाही. उदाहरणार्थ पत्त्याच्या खेळामध्ये एक्का मरतच नसतो, मारित असतो, आणि दुरी मारित नाही, मरतच मरत असते. बघा, तसे द्वैत बाधित होते आणि अद्वैतच उरते, असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आहे. द्वैत बाधित होतं आणि अद्वैत कुठं जात नाही, येत नाही, ते सिद्धच आहे महाराज. फक्त त्या अद्वैताचे न कळल्यामुळे द्वैताची प्रतीती येते आणि अद्वैत हे कळलं की द्वैत राहत नाही, बाधित होतं. सार गोष्ट एकपणा हा सुखाच्या व्यवहाराला कारण होत नाही. म्हणून गुरु शिष्याचे कल्पित द्वैत केले आणि मग आपल्या स्वरूप ज्ञानाचा विलास आपण पाहतात. बघा, अद्वैतात महाराज सुख आहे पण सुखाचा भोग नाही. म्हणून त्या सद्गुरूंनीच काय केलं महाराज? आपल्याच ठिकाणी गुरु शिष्य भाव दोघांचा उत्पन्न केला आणि तो आनंद भोगून तिथंच तो मावला. जशी आरसा पुढे घेतला म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप असलेले मुख आपणच आपले पाहतो. तो आरसा समोर घेतला की प्रत्यक्ष असलेलं स्वरूप आपलं आरशाच्या कल्पित पाहतो आपण. त्याप्रमाणे गुरुला आपला अनुभव घ्यावा वाटला तर शिष्य आरसा होतो. बघा, आणि सद्गुरूला आपला अनुभव घ्यावा असं वाटलं तर शिष्य हा त्याचा आरसा होतो. आणि मग शिष्याला आपला अनुभव घ्यावा वाटला तर श्री गुरूंची सहायता घेतो. आणि मग शिष्याला आपला अनुभव घ्यायचा वाटला तर आता इथं आरसा नाही सद्गुरू, तर त्यांची सहायता लागते महाराज. हे लक्षात ठेवायचं. ते मात्र आरसा घेऊन आपलं स्वरूप वेगळं करून धावतात, पण हा मात्र अजून तिथं आलेला नाही. त्यांना त्यांचा आश्रय घेऊन त्या स्वरूपावर यावं लागतं महाराज. कुठं काय लावायचं हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. आता श्री गुरूंच्या कृपालेशाचा महिमा सांगतात. पुढे त्यांची कृपाले काय करतो तो महिमा सांगतात. बघा पुढे काय करायचं. थांबवा, आमचं थोडस हे होऊन जाईल. कुंडली हरी विठ्ठल.